तुम्हाला इथे ब्लाउजचं कटिंग शिकवणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, तिथे मी अस्तर डायरेक्ट कटिंग केलं होतं. आता मेन फॅब्रिकवर कसं कटिंग करायचं तर इथं ठेवून घ्यायचं आहे बघा. प्रॉपर व्यवस्थित चिटकवून ठेवायचं आहे आणि खालच्या साईडनं थोडंसं मार्जिन सोडायचं आहे, जेणेकरून आपल्याला खालवर ब्लाउज होणार नाहीये आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बघा इथे. अ, कुठेही अजिबात 1 इंच सुद्धा इकडे किंवा 1 पाव इंच सुद्धा हललं नाही पाहिजे. बघा मी खालचा पार्ट कट करून घेतलेला आहे इथे आता. वरचा पण सेम कट करत आहे. कुठेही रेषामध्ये डायरेक्ट कट करत आहे. फक्त हातावर आपल्या जोर द्यायचा आहे, जेणेकरून खालचं पीस हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा. आणि मी डायरेक्ट आता मागचा गळा कट करत आहे. बघू शकता इथे. दोन्ही फॅब्रिकचे गळे सोबत कट केले तर हे काय होणार आहे, आपल्याला शिलाई करताना कुठेही व्यवस्थित हलणार नाही याची काळजी राहते. आणि तुम्हाला एक्स्ट्रा सेफ्टी पिन पण लावायची गरज लागत नाही बघा. इथे व्यवस्थित आपला पीस कट करून झालेला आहे इथे. आणि बॅक पार्ट पूर्णपणे कट केलेला आहे बघा. एकाएक ठेवून घेतलेलं आहे. थोडंसं पण मार्जिन एक्स्ट्रा नाही घ्यायचं नाही आहे आपल्याला इथे. नाहीतर काय होतं, परत फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो आपल्याला. जेवढं काही एक्स्ट्रा मिळेल तेवढं सगळं कट करायचं आहे बघा. व्यवस्थित कट करून झालेला आहे आणि हात घट्ट पकडायचा आहे इथे. अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. आपण प्रिन्सेसची कटोरी घेतलेली आहे, ते अशी ठेवून घ्यायची आहे बघा. व्यवस्थित ठेवून घेतली आहे, पण मला वाटतं थोडंसं उलटा झालेला आहे म्हणून. वरती पण जागा स्पेस राहिलेली आहे बघा. आता प्रॉपर आपली कटोरी बसलेली आहे इथे. तिला कट करून घ्यायचं आहे आणि आपल्या डाव्या हातावर थोडासा दाब द्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे कापड आहे, अस्तर जे आहे ते हलणार नाही याची काळजी घ्यायची मेन फॅब्रिकवरून. बघा मी कसं ठेवलेलं आहे इथे आणि हळूवारपणे कट करून घेतलेलं आहे. आणि कात्री मेन म्हणजे कात्री चांगली असेल ना तर कटिंगला सोपं पडतं, नाहीतर मध्ये अडकणारी कात्री असेल ना कटिंग चुकतं, नेहमी लक्षात ठेवायचं. बघा इथं आपलं कटोरी पण कट करून झालेलं आहे प्रिन्सेस कटची आणि मधून मी कट करून ठेवत आहे, जेणेकरून परत प्रॉब्लेम येणार नाही याची. अशा तऱ्हेने आपला प्रिन्स कट झालेला आहे कट करून. आणि त्यानंतर आता हा दुसरा प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट आहे तो घेतलेला आहे. तो पण व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि डाव्या हातावर प्रेस करायचं, जास्त करून दाब द्यायचा आहे. आणि इथून बघा मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे बघा इथे. आणि आपला फायनल कटिंग झालेला आहे. हा शिवलेस ब्लाउज आहे. डायरेक्ट कटिंग आपण अस्तरवर केलं होतं आणि डायरेक्ट फॅब्रिकवर पण केलेलं आहे बघा. कुठेही आपण काही केलं नाहीये. फक्त डाव्या हातावर प्रेस करायचं, जेणेकरून आपलं फॅब्रिक हलत नाही. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट कट करून झालेला आहे. जेवढं एक्स्ट्राचं जे कापड मी कट केलं होतं ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते सगळं कट करायचं आहे, जेणेकरून आपली प्रिन्स कटचं ब्लाउज इतकं छान दिसेल व्यवस्थित असं. आणि हा शेवटचा पार्ट होता बघा. व्यवस्थित कटिंग झालेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया.